नमस्कार मित्रांनो, मी राजीव कुमार, पर्सनल फायनान्शियल स्पेशलिस्ट. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. तर फायनान्शियल फ्रीडम मिळवायच्या एक सोप्या 5 स्टेप्स, 5 पायऱ्या या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. फर्स्ट स्टेप, पहिली पायरी आहे प्रोटेक्ट युअर फॅमिली. आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळवून दे. तर प्रोटेक्शनचा सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे हेल्थ इन्शुरन्स, की ज्याच्यामुळं फॅमिलीवर येणारा आर्थिक संकट आहे ते आपण त्याला तोंड देऊ शकतो. नेक्स्ट आहे टर्म प्लॅन. जो कमावणारी व्यक्ती आहे ते सिक्युअर राहतं, त्याचा टर्म प्लॅनमुळं फॅमिली सिक्युअर राहते. आणि थर्ड आहे PA पॉलिसी, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी. ही सुद्धा कमावणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. आणि इतर काही जे आवश्यक इन्शुरन्स आहे ते काढून आपल्या फॅमिलीला फायनान्शियली संपूर्ण प्रोटेक्ट करणं. नेक्स्ट सेकंड स्टेप आहे सेट युअर गोल्स. आपले जे काही आर्थिक उद्दिष्ट आहे ते आर्थिक उद्दिष्ट ठरवणं. त्यामध्ये फर्स्ट आपलं आर्थिक उद्दिष्ट असावं रिटायरमेंट, सेकंड चाइल्ड एज्युकेशन, त्यानंतर बाईंग होम्स, घर खरेदी, कार खरेदी आणि इतर काही गोल्स एकदा निश्चित केले की आपल्याला आपली दिशा कळते आणि त्या दृष्टीनं वाटचाल करता येते. त्यानंतर प्रॉपर ॲसेट अलोकेशन. आता आपण गोल निश्चित केल्यानंतर तर प्रत्येक गोलसाठी आपण कोणकोणते प्रोडक्ट निवडणार आहे. त्यामध्ये फिक्स रिटर्न प्रोडक्ट असू शकतात, जसं PPF, NPS, FD किंवा इतर काही फिक्स रिटर्न प्रोडक्ट, इन्शुरन्स प्रोडक्ट. त्यानंतर इक्विटी प्रोडक्ट्स असायचं, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, बॉन्ड्स, PMS ह्याच्यामध्ये काही प्रोडक्ट्स. आणि इतर गोल्डमध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्ड, फिजिकल गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड फंड असे काही. तर जे काही आपल्या इंडियन मार्केटमध्ये अवेलेबल जे काही फायनान्शियल प्रोडक्ट आहेत, जे काही आर्थिक गुंतवणुकीचे माध्यम आहेत, त्या सगळ्यांचं व्यवस्थित आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲसेट ॲलोकेशन योग्य प्रमाणात ते घेणं आणि कोणत्या गोलसाठी कोणतं प्रोडक्ट आपल्याला योग्य आहे त्याची निवड करणं. त्यानंतर टेक एक्सपर्ट हेल्प. जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती नसेल तर एखाद्या तज्ज्ञाचा किंवा जी माहितगार व्यक्ती आहे, सल्लागार आहे, त्यांचा सल्ला घेणं आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं. आणि लास्ट वन, टेक रिव्ह्यू इन वन्स इन इयर, की वर्षातून एकदा आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओचा रिव्ह्यू घेणं. तर अशा पद्धतीनं आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग करून जर वाटचाल केली तर आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचून आपलं जीवन आनंदीपणे जगू शकतं. धन्यवाद.